तर मंडळी, आज मी गुलाबजाम बनवणार आहे. सगळेच जण म्हणतात की तुम्ही बनवता ते गुलाबजाम खूप सॉफ्ट आणि खूप छान असतात, खायला पण ते खूप छान असे लागतात. तर ते तुम्ही बनवून दाखवाल का? तर आज मी नेहमी चितळ्यांचेच गुलाबजाम बनवते, कारण ते मला भरपूर आवडतात. हे बघा, हे चितळ्यांचं पॅकेट आहे. मी दुसरे कुठचेही गुलाबजाम बनवत नाही, तर मी ह्या साठ्याचे नेहमी गुलाबजाम बनवते. आणि तर ह्या गुलाबजाममध्ये मी हे 2 चमचे दूध पावडर मिक्स करणार आहे. काय तर आणि पाकासाठी ही मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे. हे थोडंसं केशर घेतलं आहे. या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, 2 वेलच्या आहेत आणि वेलची पूडसुद्धा आहे. आणि क्रिस्टल बनू नये म्हणून हे जरासं 1-2 लिंबूचे थेंब पिळणार आहे. तर मी पाक बनवण्यासाठी हे 700 मिली पाणी घेतलं आहे, म्हणजे आपला पाक व्यवस्थित बनतो. तर त्याच्यामध्ये मी ही 600 ग्रॅम, म्हणजे मी 550 ग्रॅम साखर टाकली आहे. तर मी हे आता उकळत ठेवते. तर हा मी इकडे पाक शिजत ठेवलेला आहे. तर हे 700 मिली पाणी आणि 550 ग्रॅम साखर आहे. तर हा इकडे आपला पाक होतोय. तर मी हे चितळ्यांचं गुलाबजामचं मिश्रण आणि थोडंसं दूध पावडर आणि त्याच्यामध्ये मी हे दूध कोमट करून दूध घेतलं आहे, ते घालून मिश्रण मळून घेते. तर आपली साखर ही पूर्णपणे विरघळली आहे. तर ह्यामध्ये मी आता ह्या केशरच्या काड्या घालते, तसंच ह्या गुलाबाच्या पण पाकळ्या टाकते. तसेच या 2 वेलच्या आणि वेलची पूड पण टाकते. आणि आपल्या पाकामध्ये क्रिस्टल होऊ नयेत म्हणून मी हे 1 थेंब लिंबू रस टाकणार आहे. 2 थेंबच लिंबू रस टाकला आहे, जेणेकरून आपल्या जो साखरेचा पाक आहे तो असा घट्ट होणार नाही, क्रिस्टल होणार नाही, किंवा आपण ज्यावेळी फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळी ती अशी साखर जमा होणार नाही. म्हणून 1 ते 2 थेंब लिंबू रस टाकायचा. तर हा मी 5 मिनटं अजून मंद गॅसवर शिजवते. तर इकडे माझं हे गुलाबजामचा आटासुद्धा मळून झालेला आहे. तर मला हे पाऊण वाटी दूध लागलं, एवढंसं शिल्लक राहिलं आहे. तर हा आटासुद्धा ह्याला मी तुपाचा हात लावून घेऊन व्यवस्थित मळून 15 मिनटं ठेवणार आहे. तर आता आपला हा पाक तयार झालेला आहे. तर तो मी उतरून दुसऱ्या गॅसवर ठेवते. आणि मी ही दुसरी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये मी सनफ्लॉवर ऑइल घातलं आहे. मी ऑइलमध्ये हे गुलाबजाम तळणार आहे. तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता. तर मी गुलाबजाम तळण्यासाठी हे तेल तापत ठेवलेलं आहे. मंद गॅसवर एकदम कमी टेम्परेचरवर तेल तापवायचं आहे. आणि आता ह्या गुलाबजामच्या आट्याला पण 10-15 मिनटं झालेली आहेत. तर त्याचे मी गुलाबजाम वळायला घेते. अशा प्रकारे मी एवढ्या साईजचे हे गुलाबजामचे गोळे बनवून घेतलेले आहेत. अजून आटा थोडा शिल्लक आहे, पण मी ही पहिली एक वेळ ही बॅच तळून घेणार आहे. तर आपलं हे तेल पण तापलेलं आहे. तेल पण जास्त तापवायचं नाही, कमी तेलावरच हे बनवायचे आहेत. तर मी हे गुलाबजाम सोडून घेते.
तर आपले गुलाबजाम खालती लागू नये म्हणून ह्या झाऱ्याने त्याच्यावरती असं तेल हे करत राहायचं. तर आता आपले हे गुलाबजाम तयार होत आले आहेत. तेलाचे बबल्स कमी झाले म्हणजे समजायचे की आपले गुलाबजाम आतपर्यंत व्यवस्थित शिजले आहेत. तर अजून मी 1-2 मिनिटांनी हे काढून घेणार आहे. कारण गुलाबजाम थोडेसे डार्कच छान वाटतात, म्हणजे आपल्याला आतमध्ये ते कच्चे असण्याची भीती वाटत नाही. तर आपले गुलाबजाम छानपैकी फ्राय झालेले आहेत. तर हे गुलाबजाम हे या साखरेच्या पाकात टाकणार आहे. हे मी साखरेच्या पाकात टाकले. आपला साखरेचा पाक कोमट आहे. तर हे दुसरे सुद्धा गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर ते सुद्धा मी तेलात टाकते. तर आपले हे अशा प्रकारे गुलाबजाम तयार झालेले आहेत. एकदम रसरशी ज्युसी असे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत.